हॅलो नमस्कार. आज आपला यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी मोठी झिंग्याची भाजी कशी करते आणि एकदम सोपी पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे मोठी झिंग्याची भाजी. त्याच्यानंतर बघा हे झिंगे आहे ना, हे पूर्ण साफ केलेले आहे. याला 2-3 पाण्यानं धुवून टाकलेलं आहे स्वच्छ पाण्याने. त्याच्यानंतर आपल्याला झिंग्यासाठी काय काय साहित्य लागतं सांगत आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला कांद्याच्या पेस्ट लागणार, आणखी अद्रक सांबारच्या पेस्ट लागणार. कांदे हे आपण बारीक कापून वाटून घेणार आहे. बघा मी बारीक वाटून घेतलेलं आहे. कांद्याच्या पेस्ट अशा प्रकारे छान बारीक वाटून घ्यायचे आहे. बघा आज मी तुम्हाला नवीन पद्धतीने झिंग्याची रेसिपी सांगणार आहे. आपली झिंगे आहे याला आहे बघा हे आहे तर याला आहे याचे जे फोलपट आहे ना काढून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर झिंग्याला तळून घ्यायचे आहे. पूर्ण फोलपट काढून घ्यायचे. बघा मी एक काढलेलं आहे. आपल्याला पूर्ण तसेच काढायचे आहे. बघा मी पूर्ण झिंगे पूर्ण चिरलेले आहे. एकाकडे पोपडेले आहे, एकाकडे चिरलेले झिंगे. आता सगळ्यात आधी एक गंज घ्यायचे आहे. त्याच्यानंतर 2 मोठे चम्मच तेल टाकायचे आहे. हे आपले झिंगे आहे चिरलेले ते तेलामध्ये टाकायचे आहे. त्याला तळून काढायचे आहे. बघा याला मी तेलामध्ये टाकलेलं आहे. 2 चम्मच तेल टाकायचे. आता याला खालतं वरतं होऊ द्यायचे, छान कडक येऊ द्यायचे, आणखी छान लाल कलर येऊ द्यायचा. गॅस मिडियम गॅसवरती ठेवायची. आता याला खालवरतं करून घ्यायचं. याला झाकून ठेवून द्यायचं. छान बघा अशा प्रकारे लाल होऊ द्यायचं. बघा लाल होता, कलर चेंज होता. अशाच प्रकारे याला 2 ते 3 मिनटं झाकून ठेवून द्यायचं आणि कमी गॅसवरती होऊ द्यायचं. अदामधा त्याला खालवरतं करून घ्यायचं आहे. बघा कसा कलर चेंज झालेला आहे. आणखी याला होऊ द्यायचं. बघा झिंगे छान झालेले आहे. छान लाल कलर पण आलेला आहे. आता याला आपण एका भांड्यात काढून घ्यायचे आहे. गॅस बंद करून घ्यायची आहे. बघा मी त्याच गंजामध्ये 2 मोठे चम्मच तेल टाकलेले आहे. आता तर कांद्याचा पेस्ट वाटलेला होता तो याच्यात टाकून घ्यायचा आहे. कांद्याच्या पेस्ट टाकल्यानंतर याला खालवरती करून घ्यायचं आहे. छान घोटून घ्यायचे आहे. तेलामध्ये होऊ द्यायचे आहे 1 ते 2 मिनटं. मीडियम गॅसवरती होऊ द्यायचे आणि ते अदामधा त्याला बघत राहायचं. मग घाटून घ्यायचे. बघा कांद्याचा कलर चेंज होत आहे. थोडा ब्राऊन कलर येऊ द्यायचे. झाकून ठेवून द्यायचे. कांदे झाले आहे. त्यानंतर आपल्याला अद्रक सांबारच्या पेस्ट टाकायचे आहे 2 चम्मच. याला आता खालवरतं करून घ्यायचं. याला पण 1 ते 2 मिनटं छान झाकून ठेवू द्यायचे आणि छान होऊ द्यायचे आहे तेलात. बघा कांद्याच्या पेस्ट आणखी अद्रक सांबारच्या पेस्ट झालेला आहे. आता त्याच्यात मसाला टाकायला सुरुवात करणार आहे. मसाले टाकणार आहे. 2 चम्मच तिखट टाकणार आहे. त्याच्यानंतर काळा मसाला अर्धा चम्मच, काळा मसाला अर्धा चम्मच, धनिया पावडर, हळद पावडर अर्धा चम्मचला कमी. त्याच्यानंतर स्वादानुसार मीठ. पूर्ण मसाल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. बघा असं छान मिक्स करून घ्यायचं. याला 2 ते 3 मिनटं झाकून होऊ द्यायचे आहे.
1 मिनिट झाकून ठेवून द्यायचे आणि होऊ द्यायचे. बघा आपला मसाला तयार झालेला आहे. आता अर्धा ग्लास पाणी टाकून द्यायचे आहे. अद्रक सांबारच्या पाणी होता मी तोच टाकत आहे. ना त्याला खालवरती करून घ्यायचे. छान आपली ग्रेव्ही तयार झाली आहे, ग्रेव्हीवाले झिंगे. आता याच्यात आपण झिंगे टाकणार आहे. बघा ग्रेव्ही झिंगे टाकून घ्यायचे आहे. याला खालवरती करून घ्यायचं आहे. पूर्ण ग्रेव्हीमध्ये हे झिंगे छान होऊ द्यायचे आहे. 5 ते 7 मिनिट मीडियम गॅसवरती याला आता झाकून ठेवून द्यायचे आहे. बघा छान ग्रेव्हीवाली. बघा त्याच्यानंतर बघा तेल पण वरती आलेलं आहे. आता मी अजून थोडा पाणी टाकणार आहे. आणखी अर्धा ग्लास पाणी टाकून द्यायचं. बघा पाणी टाकल्यानंतर याला 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचं. नंतर गॅस बंद करून घ्यायची. मग आपली झिंगे झालेली आहे. पाणी टाकल्यानंतर याला होऊ द्यायचं. आता झाकून ठेवत आहे, पूर्ण झाकून नाही ठेवायचं. बघा भाजी झालेली आहे. छान वर तेल पण आलेलं आहे, छान तर्री ग्रेव्हीवाली. आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे बिना छिलटेवाली झिंग्याची भाजी. बघा मी एका प्लेटामध्ये काढून दाखवलेली आहे भाजी. अशा प्रकारे भाजी करायची. सांबार टाकून द्यायचे आहे. वरतं सांबार टाकायचं. अशा प्रकारे ग्रेव्हीवाले झिंगे. माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा. ओके बाय.